विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीच्या रिक्त पदाबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, खूप महत्त्वाची माहिती आहे। पोलीस भरतीचे रिक्त पद सध्या किती आहेत बघा। बऱ्याच व्हिडिओमध्ये किंवा बऱ्याच दिवसापासून एक वेगवेगळा आकडा समोर येत होता, परंतु मित्रांनो आजचा आकडा हा खरा आकडा आहे। परंतु तो आकडा कुठून आला, कशी माहिती उपलब्ध झाली, ते खरी कशी आहे, कशावरून तुम्ही खरं म्हणता, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला समोर मिळणारच आहेत मित्रांनो। परंतु आजची माहिती एकदम खरी आहे आणि आपण आपल्या चॅनलवरती खरीच माहिती टाकतो, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। बघा, 23,000 पद पोलीस भरतीचे रिक्त आहेत। पोलीस कॉन्स्टेबलचे 23,000 पद रिक्त आहेत। मग हे माहिती कुठून भेटलेली आहे, तर हे माहिती मित्रांनो भेटलेली आहे लोकसत्ता न्यूजपेपरवरून। आता तुम्ही ते शहानिशा करू शकता, लोकसत्ता, आजचा लोकसत्ता न्यूजपेपर तुम्ही वाचू शकता, त्यामध्ये हे माहिती आलेली आहे। 23,000 प्लस पोलीस भरतीचे किंवा पोलीस कॉन्स्टेबलच्या जागा सध्या रिक्त आहेत। आता हे जागा कधीपासूनच्या किंवा किती तारखेच्या, किती वर्षापर्यंतच्या आहेत, तर हे जागा मित्रांनो 30 जून 2026 पर्यंतच्या रिक्त जागा आहेत। ज्यावेळेस भरती निघल, ज्यावेळेस ॲड निघल, त्यामध्ये या पदामध्ये परत वाढ होऊ शकते, कारण हे फक्त 30 जून 2026 पर्यंतचे आहेत। आता हे माहिती त्यांना कुठून भेटली हा प्रश्न पडतोच बघा। माहिती अधिकाराच्या अंतर्गत त्यांना हे माहिती भेटलेली आहे, मग म्हणून आपण हे माहिती खरी समजा आणि हे माहिती खरी आहे मित्रांनो। माहिती अंतर्गत जो माहिती भेटते त्या माहितीमध्ये सगळं जे आकडा येतो किंवा जे माहिती त्यांच्याकडून उपलब्ध होते ती खरी माहिती असते, म्हणून ही माहिती खरी आहे। आता 23,000 प्लस पोलीस भरतीच्या ज्या जागा रिक्त आहेत तो खूप मोठा आकडा आहे मित्रांनो, परंतु यामध्ये परत जागा ॲड होऊ शकतात, ह्यापेक्षा सुद्धा मोठी भरती पुन्हा त्या भरतीमध्ये यामध्ये पदामध्ये ॲड होऊ शकते। आता ती कशावरून कशी ॲड होते किंवा या एवढी मोठी भरती निघू शकते का, तर मित्रांनो एक शासनाला प्रस्ताव देण्यात आलेला आहे। तो प्रस्ताव कोणता आहे आपण जाणून घेणार आहे। बघा, पोलीस भरतीची का जागा एवढ्या निघू शकतात किंवा एवढे पद कसे भरू शकतात, हे काही जणांचे प्रश्न असतात, त्यांना सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल की 1,00,000 लोकसंख्येमागे 222 पोलीस कॉन्स्टेबल ची संख्या असायला पाहिजे, यासाठी शासनाला प्रस्ताव देण्यात आलेला आहे। जर तो प्रस्ताव मंजूर झाला मित्रांनो, तर 23,000पेक्षा सुद्धा मोठी भरती ह्या भरतीला, या पोलीस भरतीमध्ये पदं भरली जाणार आहेत किंवा जाऊ शकतात। यासाठी तुम्ही तयारी चांगली ठेवा। पोलीस येणारी भरतीमध्ये तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर आतापासून तयारी चांगली ठेवा। नवीन विद्यार्थ्यांनी आतापासून तयारीला लागा, कारण तुम्हाला सध्या एवढी माहिती नसते, त्यामुळे भरती निघाली किंवा ॲड निघाल्यावर तुम्ही तुमची तयारी चालू करण्यापेक्षा आतापासून जर तुम्ही तयारी चालू ठेवलात तर पोलीस भरतीचं संपूर्ण नॉलेज, पोलीस भरती काय आहे, कशी करायचं, संपूर्ण तुम्हाला माहिती भेटून जाईल। त्याचबरोबर तुम्हाला पोलीस भरतीची तयारीबद्दल किंवा पोलीस भरतीची काही माहिती हवी असेल तर आपण कमेंट करून सांगा, आपण त्यावर व्हिडिओ बनवू। व्हिडिओ मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे खरी माहिती आहे, तुम्ही न्यूजपेपर चेक करू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र।